हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते. तर आता आहे इव्हिनिंगचा टायमिंग आणि म्हणजे 4 वाजलेत संध्याकाळचे. तर इथं थोडीशी हावरी आणलेली होती, तर तीच मी इथं निसून ठेवत होते. कारण निसून आणि थोडीशी भाजून पण ठेवायची होती, कारण लगेच हावरीला जाळ्या वगैरे लागतात. त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी निसावा व्यवस्थित आणि लगेच मग थोडीशी भाजून ठेवली की मग व्यवस्थित राहते. तर काल बघा मी इथं इडलीचं तांदूळ भिजायला लावले होते. तर ते सकाळी मी मिक्सरमधून काढून ठेवलं होतं पीठ आणि किती छान फर्मेट झालं आहे बघा. तर म्हणजे पहिल्यांदा माझं एवढं चांगलं फर्मेट झालं आहे पीठ इडलीसाठी. तर शाश्वतीला खायचा होता डोसा, तर मग तिच्यासाठी आता डोसा बनवून देते आणि संध्याकाळी मग इडली बनवणार आहे. तर तेच म्हटलं तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं, पीठ किती छान फर्मेंट झालं आहे ते तुम्हाला दाखवावं म्हणून. तर चला मग आता मी पटपट डोसा बनवून घेते. तर तिला अशी प्लेन चटणी हवी होती, तर मग अशी थोडीशी चटणी मी टाकली डोशावर आणि तिला देते आता खायला. तर मला काय एवढा छानसा डोसा जमत नाही बरं का, कारण माझा तवा आहे ना एवढा काय खास नाही आहे, त्याच्यामुळे एवढं व्यवस्थित काय जमत नाही डोसा. त्याच्यानंतर मग संध्याकाळी इथे ना मी बाकीचे थोडेफार चहा पाण्याचे वगैरे भांडे होते ते क्लीन करून घेतले आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळचं इथं स्वयंपाक बनवायला घेतला. दिवाबत्ती वगैरे सगळं केलं आहे संध्याकाळचं आणि आता इथं मी सांबारची तयारी करते. तर ज्या आपल्या थोड्याशा भाज्या असतात त्या मी सगळ्या चिरून घेतल्या आणि आलं लसणाची पेस्ट आहे ना फोडणीमध्ये चांगली परतून घेते, कढीपत्ता वगैरे. आणि बाकीच्या आपल्या ज्या भाज्या आहेत वालाची शेंग किंवा बटाटा भोपळा वगैरे मी टाकत असते सांबारमध्ये. तर ते भाज्या सगळ्या अशा थोड्याशा परतून म्हणजे थोड्याशा निम्म्या अर्ध्या तरी शिजवून घेते. म्हणजे डायरेक्ट आपल्याला मग टोमॅटो काय तर शिजतं, फक्त ज्या आपल्या भाज्या असतात बाकीच्या त्या एवढ्या काही छान शिजत नाही. त्याच्यामुळे म्हटलं मग थोड्याशा इथं भाज्या आधी शिजवून घ्यावं, मग नंतर सांबारला फोडणी द्यावी. तर डाळ मी आधी शिजवून घेतलेली आहे. तर आता इथं थोडंसं ह्या भाज्या आहे ना वाफळून घेते, म्हणजे पटकन मग सांबारमध्ये पण शिजतील. तर थोडंसं मीठ आणि हळद वगैरे टाकून व्यवस्थित असं थोड्याशा निम्म्या अर्ध्या शिजवून घेते भाज्या आणि मग नंतर सांबारला फोडणी देते. थोडंसं असं झाकण ठेवलं ना व्यवस्थित तर मग ते पटकन शिजवून पण जातात भाज्या. तर चला मग आता इथं मी तोपर्यंत भाज्या होत आहे आपल्या, तोपर्यंत इथं इडली पण शिजायला टाकते. तर खाली पाणी टाकले मी त्यात आणि जे दोन स्टँड आहेत माझ्याकडे इडलीचे, म्हणजे प्लेटा. तर स्टीलचं भांडं आहे माझं इडलीचं. तर असं मग टाकून वगैरे घेते आणि तोपर्यंत आपल्या भाज्या पण शिजवून होतील, मग लगेच सांबारला पण फोडणी देता येईल. तर आता इथं टाकून झालं आहे माझं, झाकून ठेवते. 15-20 मिनटात होऊन जातात इडल्या पण. तर झाल्यानंतर मग दाखवते तुम्हाला. आता भाज्या पण आपल्या शिजल्यात, तर लगेच म्हटलं सांबारला फोडणी देऊन घ्यावी. तर समोर तुम्हाला कुकरमध्ये दिसत असेल की मी आधीच डाळ शिजवून घेतली होती. तर भाज्या पण बऱ्यापैकी शिजल्यात. तर पटकन आता मसाले वगैरे टाकून, म्हणजे मसाले तर मी काही टाकत नाही एवढे, फक्त लाल तिखट आणि आपला जो सांबार मसाला असेल तेवढाच टाकते. जास्त दुसरे मसाले वगैरे वापरत नाही मी. कधीतरीच कांदा लसूण मसाला किंवा काळी भाजी असेल तर तो वापरत असते. काळ्या मसाल्याचा आपला जो घरचा मसाला असतो तो. तर आम्ही पण एवढं काय बनवत नाही. घरचा मसाला जर कुणी दिला तर मग थोडाफार, म्हणजे वाया घालण्यापेक्षा मग थोडाफार वापरून टाकते. तर हे बघा आपला जे सांबार मसाला आहे ना तो नेहमी सुहानाचा घ्यायचा, कारण त्याची खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे. तरी इथं सांबार पण झालं आहे माझं बनून आणि मसाल्याच्या भाज्या आहे ना आम्ही शक्यतो अवॉइड करतो, त्याच्यामुळे मग आम्ही जास्त मसाले वगैरे काही खात नाही. तर आणि जे जास्त नॉनव्हेज वगैरे खातं ना त्यांना मसाले लागतात. तर आम्ही पूर्ण व्हेजिटेरियन आहोत, त्याच्यामुळे मग आम्हाला मसाल्याचं एवढं काही म्हणजे वाटत नाही. पहिले खात होते मी, लग्नाच्या आधी खात होते
पण आत्ता काही खात नाही, त्याच्यामुळे माझी पण सवय गेली. आणि थोडेसे असे मसाल्याचे पदार्थ वगैरे खाल्लं ना तर जळजळ पण होते आता, सवय नाही राहिली तर. त्याच्यामुळे मग शक्यतो मसाले आम्ही कुणीच खात नाही आता. तर बघा इथं इडली पण आपली व्यवस्थित झाली, एकदम मस्त अशा जाळी जाळी टाईप अशी इडली आपली झाली. तर तुम्हाला जवळून दाखवते मी. बघा एकदम छान झालेली. म्हणजे इडलीचं आहे ना पीठ बनवण्यावर असतं. तर पीठ जर छान झालं ना इडलीचं तर मग इडली पण छान होते. तर दुसरं एक भांडं लावले मी इडलीचं. म्हटलं तोपर्यंत थोडेफार भांडे आहेत तेवढे क्लीन करून घ्यावे. तर इथं मुलांचे शाळेचे डबे वगैरे, डबे तर नव्हते कारण डबे ते आधीच घासले होते मी, फक्त चहा पाण्याचे भांडे वगैरे होते. तर चहाचे पण आधी घासले होते, पण नंतर साहेब आल्यानंतर त्यांना चहा केला, परत मी पण घेतला. त्याच्यामुळे आणखीन मग भांडे पडले. तर म्हटलं पटकन हे जेवढे आहे तेवढे घासून घ्यावे आणि नंतर मग सगळ्यांना जेवायला पण द्यावं. तसं शिवला आणि शाश्वतीला मी दिलं आहे जेवायला, फक्त आता साहेब आणि मीच राहिले. तर हे बघा आता साहेबांना पण देते. त्यांना काही एवढी इडली आवडत नाही, पण 2-3 दिल्यात. आता काय माहिती, म्हणजे 4 तर दिल्यात, पण काय माहिती याच्यातल्या किती खातात ते म्हणून. तर चला मग आता पटपट मी बाकीचं सगळं आवरून घेते. त्याच्यानंतर मग सगळ्यांना जेवू घातलं. त्याच्यानंतर मी पण गरम गरम इडली खाऊन घेतली. आणि शाश्वतीला आहे ना पूर्ण भूक लागली होती. मग किचन वगैरे सगळं आवरून घेतलं. ती म्हटली मम्मी मला डाळिंब खायचं म्हणून. परत मग तिच्यासाठी इथं किचन वगैरे सगळं आवरल्याच्यानंतर भांडे वगैरे मग तिच्यासाठी इथं डाळिंब मी सोलत होते. आणि तिला डाळिंब सोलून मग आता तिला डाळिंब खायला देते मी. आणि चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हे बघा इथं तिला मी डाळिंब भरवते. तर ती म्हटली मम्मी तूच भरव आता. मग तिला भरवते इथं मी डाळिंब. तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. पुन्हा भेटू आपण. चला मग बाय.